नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 5वी मध्ये बालभारती भाग 3 आणि पर्यावरण भाग हा विषय आपण अभ्यासणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण मागील पाठातील थोडी माहिती समजून घेऊ की आपण सर्वांसाठी अन्न या पाठाचा आपण अभ्यास केला होता की यामध्ये आपण शेतीचे प्रकार, पारंपरिक पद्धती, आधुनिक पद्धती, सेंद्रिय खते, सुधारित बी बियाणे, हरित क्रांती, अन्न सुरक्षा आणि या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास केला होता. त्याप्रमाणे ऋतूंचा अभ्यास केला होता की जे रब्बी पीक आहे, हंगामी पीक आहे, हे कोणत्या महिन्यामध्ये घेतली जातात, या सर्वांचा अभ्यास सविस्तररित्या आपण अभ्यास केला होता मुलांनो. परंतु आज आपण एका नवीन पाठाकडे वळणार आहोत आणि आपल्या पाठाचे नाव आहे अन्न टिकवण्याच्या पद्धती. तर बघ, अन्न टिकवण्याच्या पद्धती म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की अन्न हे टिकवलं देखील पाहिजे आणि त्याच्या देखील काही पद्धती आहेत. तर बरोबर आपण ते लगेचच प्रस्तावनेद्वारे समजून घ्या की अन्न आणि धान्य ह्या टिकवल्या गेल्या पाहिजेत, परंतु त्याच्या देखील काही पद्धती आहेत आणि त्या पद्धती कोणत्या आहेत हेच आपण आज या पाठाद्वारे शिकणार आहोत. बघा, या पाठात आपण अन्न व धान्य टिकवण्याच्या पद्धती पाहणार आहोत. बरोबर आहे की अन्न आणि धान्य म्हणजे अन्न जे आपण जे खातो, अन्न म्हणजे काय की जे शिजलेलं अन्न आहे की जे कच्च्या स्वरूपातलं आहे, जे त्या आपण काय करतो शिजवून खातो, मग ते अन्न. आणि धान्य म्हणजे जे कच्चं आहे, जे धान्य आहे ते कच्चं आहे, मग त्याच्या टिकवण्याच्या देखील काही पद्धती आहेत. त्या कोणत्या प्रकारच्या आहेत हे देखील आपण पाहणार आहोत मुलांनो. चला आपण पुढे वळूया की आपण लगेच स्पष्टीकरणाकडे जाऊया की आपण कळूया की आपल्या अन्नधान्यामध्ये की आपण कोणत्या प्रकारचे अन्न आणि धान्य हे आपण मोडलं जातो. बघा, इथे तुम्हाला काय दिलंय की इथे तुम्हाला गहू दिसत आहे, तांदूळ दिसत आहे, चण्याची डाळ दिसत आहे, हिरवा वाटाणा आहे, पिवळा वाटाणा आहे, राजमा आहे आणि ह्या अनेक प्रकारचे जे काय डाळी आहेत, मूग आहे, मसूर आहे, बरोबर आहे की जे उडदाची डाळ आहे, सर्व प्रकारच्या डाळी तुम्हाला दिसत आहेत. हे धान्य आहे. हे काय आहे? एक प्रकारचं धान्य आहे जे कच्च्या स्वरूपात आहे. तर जसं आपण शेतीचं जसं आपण सर्वांसाठी अन्न या पाठामध्ये आपण पाहिलं मुलांनो की कशा प्रकारे आपण काय करत आहोत की जे शेतीमध्ये जाऊन शेती ती केली जाते आणि त्याच्यातून हे धान्य काढलं जातं, हे जे कच्च्या स्वरूपामध्ये असतं. मग अर्थातच त्याची जी पेरणी आहे, जी कापणी आहे कशा प्रकारे केली जाते आणि ती मळणी कशा प्रकारे करून आपल्याला अशा स्वरूपात हे धान्य मिळालं जातं. त्याच्यासाठी मुलांनो किती अथक परिश्रम असतात त्याच्या मागे. तुम्ही दुकानात जाता आणि ते डाळ घेता किंवा ते तांदूळ घेता आणि ते घरी येऊन तुम्ही भात शिजवता, परंतु त्याच्या मागे या शेतकऱ्याची कितीतरी मोठी हे काय असते, त्याच्या मागे मेहनत असते. तो किती श्रमाने ह्या गोष्टी करत असतो आणि म्हणून त्याच्या श्रमाचा ह्या आपण अन्न असं वाया घालवता कामा नये. प्रत्येक पिकाला जेवढ्याला जे गरज पडेल, जेवढी गरज असेल तेवढं अन्न ताटात घ्यावं आणि बाकीचं ते आपण ठेवून द्यावं, कारण जेणेकरून अन्नाची नासाडी होऊ नये. हा एक महत्त्वाचा देखील भाग आहे की प्रत्येकाला अन्न हे पुरवलं गेलं पाहिजे. म्हणून आपण देखील अन्नाची काळजी घेतली पाहिजे की जितकं आपल्याला गरजेचं आहे तितकंच आपण घेतलं पाहिजे. आपण वळूया आपल्या मूळ मुद्द्याकडे की बघा, तुम्हाला सगळं अन्न जे धान्य दिसत आहे, हे अनेक प्रकारचे जे धान्य आहे ते जे तुमच्या डोळ्यासमोर आहे, गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य, हे सर्व कडधान्य आहे की जे आपण कडधान्य म्हणजे असं काय, कडधान्याचा अर्थ काय आहे मुलांनो? कडधान्य म्हणजे जे रात्री भिजवून ठेवतात आणि जे सकाळी जे त्याला मोड येतं, जे रात्री भिजवतात, मग त्याला दुपारी भिजवतात, ते रात्री एका कपड्यामध्ये गुंडाळून ठेवतात किंवा एका चाळणीवर पसरून त्याला झाकण ठेवतात आणि मग काय होतं, ते रात्रभरामध्ये त्या प्रोसिजरमध्ये की त्या धान्याला काय येतात, मोड आलेले असतात. ते मोडीचे धान्य त्याला काय बोलणार, कडधान्य म्हणणार. म्हणजे तुम्हाला गहू माहीत आहे, तांदूळ माहीत आहे, बरोबर आहे, चना डाळ देखील माहिती आहे, परंतु हे जे आहे ते सर्व काय आहे मुलांनो, कडधान्य आहे. हे सर्व कडधान्य आहेत आणि हे सर्व कडधान्य काय केले जातात, रात्री भिजवून मग त्याला कपड्यामध्ये गुंडाळून मोड आल्यानंतर मग त्याची भाजी सकाळी बनवली जाते, त्याला आपण म्हणणार कडधान्य बोलतात. मग ही धान्याची आपल्याला सतत गरज पडलेली असते का? हो, पडलेली असते, कारण आपण आपल्या व्यवहाराच्या रोजच्या जीवनाच्या जीवनशैलीमध्ये, रोजच्या आहारामध्ये आपण या सर्वाचा काय करत असतो, पल्सेसचा उपयोग करत असतो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला तांदूळ, हा डाळ आणि भात हे लागतात. चपात्या हे देखील आपल्या रोजच्या जीवनामध्ये, पोळ्या ह्या असतातच की आपण रोज पोळी खातो, 1 खातो, 2 खातो, ज्याची जेवढी गरज असेल त्याप्रमाणे ती पोळी खात असतात. चण्याची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, आपण वरणासाठी देखील आपण याचा वापर करत असतो मुलांना. मग या सर्वांची आपण काय करत असतो, आपल्याला गरज असते आणि म्हणून हे आपण धान्य कुठून घेत असतो मुलांना की आपण हे जाऊन दुकानातून जाऊन सहज उपलब्ध आहे की तिथे जाऊन आपण काय करतो, ते धान्य घेऊ शकतो. परंतु इथे काय सांगितले, परंतु त्याची पिके वर्षाकाठी ठराविक काळातच येतात. की आता हे मला पूर्ण मस्त हिरवेगार काय दिसत आहे मुलांनो, शेत दिसत आहे. या शेतामध्ये काय सांगितले की
त्याची पिके ही वर्षाकाठी ठराविक काळातच येतात. आपण बघा आता पाहिलं होतं, की सर्वांसाठी अन्न याच्यामध्ये 2 प्रकारचे ऋतू मानून सहसा शेतीसाठी लागणारे 2 ऋतू आहेत. ते कोणते आहेत? एक खरीप पीक आहे, एक हंगामी पीक आहे. खरीप पिकं काय आहे? ती जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये घेतली जातात. ती ठराविक पिके घेतली जाते. आपण त्याचा अभ्यास केला जातो. पण इथे काय बोलले? ठराविक. इथे सांगितलं ठराविक काळ. म्हणजे ते जून ते ऑक्टोबरमध्ये खरीप पिके घेतली जातात. मग त्याच्यामध्ये काय आहे? ज्वारी आहे, गहू आहे, कापूस आहे, तूर डाळ आहे, सोयाबीन आहे, हे सर्व पिके घेतली जातात. रब्बी पिकामध्ये काय घेतलं जातं? सप्टेंबर ते मार्चपर्यंत ती पिके घेतली जातात. त्याला आपण रब्बी पिके बोलतो. त्याच्यामध्ये देखील काय आहे? बाजरी आहे, कडधान्य आहेत, हर एक प्रकारचे सूर्यफूल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ती पिके घेतली जातात. म्हणून त्यांनी सांगितलं की वर्षभर पुरेल इतकं त्याचं ठेवली तर जातातच, परंतु त्याचं एक ठराविक मर्यादा आहे, की ठराविक काळ आहे. त्या काळामध्येच ती पिके घेतली जातात. म्हणून त्यांनी सांगितलंय की खरीप पिकामध्ये खरीप पिके घेतली जातात, रब्बी पिकामध्ये रब्बी पिके घेतली जातात आणि उन्हाळ्यामध्ये देखील ऊसाचं हे देखील उत्पादन केलं जातं, कापसाचं देखील उत्पादन केलं जातं. मग त्याच्यामुळे काय करावं लागतं? आपल्याला साठवावी लागतात आणि त्याची व्यवस्थित काळजी घेऊन ठेवावी लागतात. त्याची व्यवस्थित त्या शेताची निगा देखील राखावी लागतात. बघा आपलं काय सांगितलं इथे तुम्हाला खूप सारे धान्याची मुलांना पोती दिसत आहेत. काय दिसत आहेत? धान्याची पोती आहेत. किती गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, कडधान्य आहेत. हे सगळं हे एकावर ठेवलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं? हे पदार्थ नेहमी उपलब्ध होण्यासाठी एका हंगामाची पिकं पुढील हंगामा येईपर्यंत वर्षभर पुरवावे लागेल व ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते. म्हणजे इथे काय सांगितले थोडक्यात मुलांनो, की जर पिके आपण काय करत असतो, जर या वर्षी हे जर पीक आलं आहे तर ते पुढच्या वर्षापर्यंत टिकलं गेलं पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, ते पुरलं गेलं पाहिजे, अशा प्रमाणात ते ठेवलं पाहिजे. जर खूप प्रमाणामध्ये जर या गव्हाचं ज्वारीचं उत्पादन झालेलं आहे तर आपण काय करणार आहोत, की ते अशा सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहोत की ज्याची नासाडी होणार नाही, ज्याचे ते नासधूस होणार नाही, जिथे उंदीर आणि मुंग्या आहेत ते खाणार नाहीत, जिथे बुरशी लागणार नाही, जिथे ओलसरपणा त्या जागेमध्ये असून समजा त्या जमिनीला किंवा त्या भागामध्ये जसं ते खाली जमिनीत ठेवलं तर मग इथे ओलसर राहून हा एवढा भाग खराब होऊन जातो आणि मग तिथे ते वास येतो. म्हणून अशा ठिकाणी की ते ठेवावं लागणार आहे, त्याची काळजी घ्यावी लागणार आहे, की ती वर्षभर पुरेल इतकं त्याला सुरक्षितता ठेवणं हे गरजेचं आहे. म्हणून त्यांनी सांगितले की वर्षभर पुरावं लागतं, ते सुरक्षित ठेवण्याची देखील तितकीच गरज आहे. सुरक्षित का ठेवावं लागतं तुम्हाला कळालं, की आपल्याला किड्या मुंग्यापासून, उंदरापासून त्याचं आपल्याला संरक्षण ठेवणं गरजेचं आहे. सूर्यप्रकाशामध्ये स्वच्छ हवेमध्ये त्याला हवेची गरज आहे, सूर्यप्रकाशाची गरज आहे. मोकळ्या हवेमध्ये आणि कोरड्या जागेमध्ये ठेवलं तर ते वर्षभर टिकणार आहे, हे त्यासाठी सांगणं हे गरजेचं आहे, की त्यामुळे ते सुरक्षित ठेवावं लागत आहे. आणि आपण नुसतंच आपण त्याला बघून ठेवू शकत, ते आपल्याला स्वच्छ वाळवावा देखील लागणार आहे. त्याला त्याच्यातील जे किडे आहेत, मुंगे आहेत, हे देखील त्याच्यातून मरून जाऊ नये, व्यवस्थित पोत्यात भरून हे आपल्याला काय करावं लागत आहे, वर्षभर पुरणार आहे ते आणि सुरक्षित राहणार आहे. बघा इथे काय सांगितलं आहे, की विविध अन्न पदार्थ हे फूड स्टॉक वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होते. बघा हा तुम्हाला भारताचा नकाशा दिलाय. आपलं झालं आहे की नकाशामध्ये देखील तुम्ही सांगितलं की नकाशा हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तुम्हाला जी प्रकारची माहिती असेल ते तुम्हाला दिलेलं असतं, की ते तुम्हाला सांगितलं की अन्न पदार्थ म्हणजे अन्न पदार्थ कुठे मिळतात. भारत आणि त्याची शेती सांगितली. बघा तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, याला काय बोलणार, सूची बोलणार. या सूचीच्या माध्यमातून तुम्ही काय पाहणार आहात, की आपल्याला ज्वारी कुठे मिळते, बाजरी कुठे मिळते, पीठ कुठे मिळते, भात कुठे मिळतो, या सगळ्या प्रकार तुम्हाला इथे शोधायला मिळणार आहे. जर आपला रागी, ज्वार आणि बाजरा मग कुठे मिळतो, रागीचं चिन्ह काय आहे, हे आहे. ज्वार आणि बाजरा म्हणजे हे तिन्हीचं चिन्ह हे आहे. हे काय आहे, बीट आहे. हा भात आहे, भाताचं चिन्ह कुठे आहे, केरलामध्ये, तामिळनाडूमध्ये. हा ग्रीन जे तुम्हाला हिरवा कलर दिसतो तो पूर्ण भातेचा कलर तुम्हाला दिसत आहे. की म्हणजे बघा की आपण जर उत्तरेपासून, उत्तर दक्षा, ही दक्षिण, ही पूर्व आणि ही पश्चिम, तर उत्तरेकडे जर आपण सुरुवात केली तर आपल्याला बघा, जर आपल्याला गव्हाचं उत्पादन घ्यायचं असेल तर पंजाब आणि हरियाणा या ठिकाणी काय आहे, गव्हाचं उत्पादन आहे. जर आपल्याला बघा इथे भात दिसेल तर राजस्थानमध्ये बघा तुम्हाला कुठेही भात दिसणार नाही. दिसतोय तुम्हाला भात, तुम्हाला ग्रीन कुठे कलर दिसतोय का, हिरवा कलर दिसतोय नाही. पण मग जसं तुम्ही खाली येतात तर तुम्हाला बघा महाराष्ट्रामध्ये भाताचं प्रमाण दिसत आहे. या 3 ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, दादर, नांगर, अरब महासागराच्या जवळचा महाराष्ट्र हा जो महाराष्ट्र प्रांत आहे तुम्हाला इथे भाताचं प्रमाण दिसत आहे. तसंच खाली आला हा मध्य भाग आहे आणि हा जो दक्षिणेचा भाग आहे तिथे तुम्हाला आंध्र प्रदेश, कर्नाटका, तामिळनाडू, केरला या सर्व ठिकाणी तुम्हाला भाताचं प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये दिसणार आहे. तर हे वीट नसेल कदाचित, हे काय असू शकतं, गहू देखील असू शकतात. इथे गव्हाचं उत्पादन आहे. काय आहे हे,
रॉंग आहे, हे चुकलेलं आहे. इथे गव्हाचं उत्पन्न आहे म्हणून हे गव्हाचं तुम्हाला निळ्या कलरमध्ये दिलेलं गेलेलं आहे, की निळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे गव्हाचं उत्पादन येत आहे. म्हणजे उत्तरेकडच्या भागामध्ये बघा, तुम्हाला सरसकट उत्तरेच्या भागामध्ये काय दिसत आहे? गव्हाचं उत्पन्न हे जास्त दिसत आहे. परंतु तुम्हाला खाली कुठेही गव्हाचं उत्पन्न इथे दिसणार नाही. तुम्हाला फक्त खाली कोणाचं भाताची शेती झालेली दिसत आहे. इथे भाताची शेती आहे आणि वरती काय आहे? गहू आहे. आणि इथे मध्यच्या ठिकाणी काय आहे बघा, इथे या साईडला पूर्वेकडच्या भाताला तुम्हाला काय दिसत आहे? तांदूळ आणि काय दिसत आहे? रागी दिसत आहे. जे रागी हा देखील एक काय आहे? भाकरीचा प्रकार आहे. जसं तांदूळ, ज्वारी, बाजरी करून तुम्ही खाऊ शकता, भाकर टाकून खाऊ शकता. तसंच रागी हा देखील एक काय आहे? जेवणाचा खाद्यपदार्थ आहे. जसं भाकरी, ज्वारीची भाकरी आहे तशी ते एक त्याचा प्रकार आहे. म्हणजे अशा तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी त्यासाठी तुम्हाला नकाशाच्या द्वारे आणि या सूचीच्या द्वारे तुम्हाला सांगण्यात आलंय, की कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची शेती केली जाते हे तुम्हाला तिथे दाखवलं गेलेलं आहे. की वरती जे आहे ते गहू आहे इथे तुम्हाला दिसत आहे, की इथे कोणत्या प्रकारे तुम्हाला भाताची शेती आपल्या महाराष्ट्र देशात केली जाते आणि दक्षिणोत्तर भाग हा सर्वात जास्त आहे की ह्या भाताची शेती केली जाते. त्याप्रमाणे पूर्वेकडच्या भागामध्ये काय केलं जातं? बाजरी आहे, ज्वारी आहे, ही देखील केली जाते. भाताचं प्रमाण हे खाली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नकाशाच्या द्वारे तुम्हाला स्पष्ट केलं आहे, की कोणत्या भागामध्ये, कोणत्या प्रदेशामध्ये, कोणत्या राज्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, जे रागी आहे हे देखील केले जातात. हे देखील मुलांना मी तुम्हाला स्पष्टरित्या दाखवलेलं आहे. म्हणजे तुमचं सगळं गैरसमज दूर झालेला आहे. आता बघा इथे काय सांगितलंय? तेथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते सुस्थितीत पोहोचावे लागते. आता इथे त्यांनी काय दिलंय बघा, तिथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते सुस्थितीत पोहोचावे लागते. म्हणजे जे काही आपलं अन्नधान्य आहे, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा अधिक अजून देखील जे काही अन्नपदार्थ आहे, म्हणजे आपले फळभाज्या आहे, जे फळं आहेत, बरोबर आहे, तसे जे दूध आहे, माशी आहे, अंडी आहेत, हे देखील आपल्याला काय द्यावं लागतात? सुस्थितीत. इथे काय सांगितलंय? सुस्थितीत म्हणजे काय? चांगल्या परिस्थितीमध्ये, की ते आता तुम्हाला कसंही घेऊन जायचंय म्हणून तुम्ही कसंही ते माल टाकलं, ते त्याच्यात पडलं, ते खराब झालं. मला ते काय माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचंय, मग ते टाकलंय, मग त्याच्याकडे बघायचं नाही ते कोणत्या परिस्थितीमध्ये आहे. समजा तो माल आपल्याला हा माल बघा ह्या ट्रकमध्ये, ह्या गाडीमध्ये जर भरून, तर त्यासाठी जर आपल्याला 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा, 2 दिवसाचा किंवा समजा कमीत कमी कधी-कधी 5 दिवसाचा देखील वेळ लागू शकतो, दिवस लागू शकतात. मग त्यासाठी ते लोकं काय करतात, की जे पदार्थ असतात त्या पदार्थांना ते जास्त दिवस आपलं त्या प्रवास जाणार, त्या प्रवासामध्ये मग ते काय करतात, त्या गोष्टीवर विशिष्ट प्रक्रिया करतात. मग ते अन्नपदार्थ जे असतात, जे समजा मासे घेऊन जात असतात, तर ते बर्फामध्ये ठेवले जातात, जेणेकरून ते फ्रेश राहिले पाहिजे, ते ताजे राहिले पाहिजेत. जर ते अंडे घेऊन जात असतात, तर त्या अंड्याची एक विशिष्ट प्रकारची बांधणी असते, की त्याला जे खोलगटपणा असतो त्याच्यात ते ठेवून ते त्याची व्यवस्थित पॅकिंग करून ते जरी हलले तरी ते अंडे फुटणार नाहीत, त्याची देखील काळजी घेतली जाते. समजा फळं घेऊन जात आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये, तर त्याला पुरेशी असं जे एका बॉक्स आहे त्या बॉक्सला बॉक्समध्ये भरून त्याच्यामध्ये आजूबाजूने काय केलं जातं, एक प्रकारचं जसं आता हा बॉक्स आहे, या बॉक्समध्ये काय केलं जातं, आजूबाजूने काय केलं जातं, छिद्रे केली जातात, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये समजा ॲपल आहे तर ॲपल टाकलं जातं. म्हणजे काय केलं जातं, की त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये हवा येऊ शकते. हवा आल्यामुळे ते काय होत नाही, खराब होत नाही, कुजत नाही, खराब होत नाही, सडत नाही. आणि मग अशा प्रकारे ते सुरक्षित एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हे घेऊन जातात. हे त्या लोकांपर्यंत हे व्यवस्थित पोहोचवलं कसं गेलं पाहिजे याची देखील ते काळजी घेतात, सुरक्षितता घेतात आणि ते सुशिस्तीमध्ये म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये, जसं ते घेताना जी चांगली कंडिशन होती, जे घेताना ते ज्या परिस्थितीमध्ये होतं त्याच परिस्थितीमध्ये परत ते तिथपर्यंत पोहोचणं ही देखील त्यांची तेवढी जबाबदारी आहे. आणि मग असे जे तुम्ही ट्रक पाहिलेत की नाही मुलांनो, की बघताना तुम्ही रस्त्याने जाताना की माल भरून घेऊन जातात. मग हा माल कोणत्या मार्फत घेऊन झाला, की हा माल काही बसद्वारे देखील घेऊन गेला जातो, ट्रेनमध्ये, रेल्वेच्या मार्फत देखील घेऊन जातात. हा माल कधी-कधी हवाई जहाजाच्या मार्गे, एरोप्लेनच्या मार्गाने देखील घेऊन जातात. काही माल हा ट्रक आणि टेम्पो याच्या माध्यमातून घेऊन जातात, लॉरीच्या माध्यमातून घेऊन जातात. हा माल आपण पाहतो कधी-कधी स्वतःचे जे प्रायव्हेट व्हेकल्स आहेत, गाडी आहे त्याच्या मार्गाने देखील घेऊन जातात. आणि काही माल असतो जो जवळच्या जवळ एका ठिकाणाहून समजा दुसऱ्या जवळच्या भागात घ्यायचा असतो, तर तो हातगाडीवर देखील घेऊन जायला जातो. म्हणजे अशा प्रकारे या मालाची काय होत असते, निर्यात होत असते, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हा माल
पोस्ट केला जातो, की त्याची साधनं देखील वेगवेगळी आहेत, वाहतुकीची साधनं वेगळी आहेत. काही दिवस 2 दिवस लागतात, 4 दिवस लागतात, 5 दिवस लागतात, परंतु तो माल तो व्यवस्थित राहिला जातो. आणि अशा प्रकारे तो माल कशाप्रकारे लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल याची देखील काळजी हे स्वतः जे घेऊन जाणारे असतात ते देखील घेत असतात. आता बघा, त्यांनी मालाबरोबर, धान्याबरोबर अजून त्यांनी काय केले, जसं मी मगाशी सांगितलं, उदाहरणार्थ दूध, दुधाचे पदार्थ, मिल्क प्रोडक्ट व अंडी हे दुग्ध व्यवसाय केंद्र देखील काय करतात, या गोष्टीमध्ये सहभाग करतात. म्हणजे यांनी काय सांगितले, की जसं तुम्ही धान्याची जी काळजी घेतात तसं दूध व दुधाचे पदार्थ, जे मिल्क प्रोडक्ट आहे, दुधाचे जे पदार्थ आहेत, बघा इथे काय सांगितले, मिल्क प्रोडक्ट व अंडी, दूध, दुधाचे पदार्थ व अंडी हे देखील हे दुग्ध व्यवसाय केंद्र आहे. हे दुग्ध व्यवसाय केंद्रामध्ये काय आहे ते नीट लक्षात द्या मुलांना. या दुग्ध व्यवसाय केंद्रामध्ये काय येतं, दूध येतं, दुधाचे पदार्थ म्हणजेच मिल्क प्रोडक्ट येतं आणि अंडी येतं. हे कसे केले, हे देखील लवकर खराब होणाऱ्या वस्तू आहेत, की जर ते फार ते 1 दिवस किंवा फार ते 2 दिवस राहू शकतात, त्याच्यावर हे राहू शकत नाही. मग हे पदार्थ आणायचे ठरले तर त्याच्यासाठी देखील एक खास व्यवस्था केली गेलेली आहे, एक सुरक्षितता त्यांनी ठेवलेली आहे, काळजी घेतलेली आहे, की ते दूध पदार्थ खराब होऊ नाही म्हणून त्याला काय करणार, की जसं आपण फ्रीजमध्ये जे आपण ज्याला बोलतो शीत कपाट आहे, ते एक प्रकारचं फ्रीजर असं त्या गाड्यांमध्ये देखील ते ठेवलं जातं. आणि त्या गोष्टीला जर त्या जाण्यासाठी कालावधी जर 1 दिवसापेक्षा जास्त लागणार असेल तर तिथे त्या गोष्टीची व्यवस्था केली जाते. त्या मोठ्या कंटेनरमध्ये देखील त्या व्यवस्थित गोष्टी ठेवल्या जातात आणि त्या एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात. तुम्हाला इथे दिसत आहे, हे बघा, गाय म्हैस काय असं दूध देण्याचं काम करत असतात. मग हे दूध ते काय करत असतात, फॅक्टरीमध्ये आणतात, त्याच्यावर एक विशिष्ट प्रक्रिया केली जाते, ते दूध स्वच्छ केलं जातं, त्याच्यातले जे काही कचरा असेल, ज्या गोष्टी त्या सगळ्या काढून टाकल्या जातात, ते फॅक्टरीत आणून त्याची व्यवस्थित तपासणी केली जाते. वेळोवेळी गायींना देखील वेगवेगळे तपासलं जातं, म्हशींना तपासले जातं, त्यांची काळजी घेतली जाते, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. अशा प्रकारे सर्व गोष्टींची देखील ते काय करतात, परीक्षण करतात, निरीक्षण करतात आणि त्यांची ज्या सोयी आहेत त्याच्यासाठी त्या उपलब्ध करून देतात. त्यांना पाणी, चारा आणि त्यांच्या शरीराला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या खताचा सर्वचा ते काय करत असतात, वापर करतात. त्यांना राहण्यासाठी एक स्वच्छ गोठा असतो, त्या गोठ्यामध्ये ते राहून त्यांना व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये चारा, पाणी देऊन त्यांची देखभाल केली जाते. आणि त्याच्यातून त्यांना काय मिळत असतं, जे बकरी आहे त्याच्यापासून देखील दूध मिळतं, त्याच्यापासून त्यांना दूध, दुधाचे पदार्थ आणि अंडी हे कोणापासून मिळते मुलांना, अंडी ही कोंबडीपासून मिळते. मग कोंबडी ही देखील कोंबडीपासून अंडे मिळते. मग अंडू हे देखील नाजूक आहे, जरा हातातून पडलं तर ते काय होऊन जातं, फुटून जातो. मग अशी बऱ्याच प्रमाणामध्ये असेल तर त्याची काळजी आपण कशा प्रकारे घेतली पाहिजे ती एक वेगळी प्रक्रिया आहे. तर अशा प्रकारे काय केलं जातं, या सर्व पदार्थाचा देखील उपयोग काय करतात, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेताना फार काळजीपूर्वक याचा वापर केला जातो आणि एक ते विशिष्ट पद्धत त्या ठिकाणी ते लोक वापरत असतात. आणि त्यामुळे काय होतं बघा, इथे तुम्हाला परत दिसतंय, त्यामुळे कुक्कुटपालन केंद्र म्हणजेच पोल्ट्री, कुक्कुटपालन म्हणजे काय, की जिथे कोंबड्या पाळल्या जातात, त्या कोंबड्याचं जसं मी सांगितलं, तर गाईचं सांगितलं, म्हशीचं सांगितलं, तसंच कोंबड्याचं देखील काय सांगते, की कोंबड्या जे काय करत असतात तिथे त्या कोंबड्यांना, सगळ्या कोंबड्या तिथे घेऊन येतात, त्यांना पालनपोषण केलं जातं, त्यांना त्यांचं जेवण दिलं जातं, त्यांना पाणी दिला जातो, त्यांना निवारा दिला जातो, त्यांना त्यांच्या राहण्यासाठी जी व्यवस्था असते, जी जाळीदार जी घरं असतात त्याला बोलतात कुक्कुटपालन बोलतात. तिथे हजारोच्या संख्येमध्ये काय केलं जातं, कोंबड्या पाळल्या जातात, त्यांच्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा ह्या उपलब्ध असतात. आणि मग कशासाठी बऱ्याचं पालन केलं जातं, तर अंड्यासाठी केलं जातं. बघा तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसत आहे की यांना दाणे टाकले जातात. या कोंबड्यांना एक विशिष्ट प्रकारचे त्यांचं जगाचं की ते दाणे टाकता येतील किंवा ते त्याच्यातून डोकं काढून ते खाऊ शकतात. ते विशिष्ट प्रकारची ती एक रचनेनुसार त्यांचं घर केलं जातं, ते दाणे टाकले जातात आणि मग कोंबड्यापासून आपल्याला काय मिळतं, अंड देखील मिळतं आणि चिकन देखील मिळत असतं. मग ह्याचं सेवन देखील काय करत असतात, आपण नेहमी त्याचा आहारामध्ये देखील त्याचा खात असतो. तसंच त्याप्रमाणे देखील बघा इथे काय सांगितले, कुक्कुटपालन केंद्र व पोल्ट्री यापासून लोकांना मिळेपर्यंत टिकून राहण्याची सोय करावी लागते. म्हणजे कुक्कुटपालन पासून ते लोकांना मिळेपर्यंत ही अंडी कशा प्रकारे लोकांना मिळेल त्याचं देखील त्यांना काय करावं लागतं, सोय करावी लागते, की ते त्याचे नाश होऊ नये, ते खराब होऊ नये. जर त्यांना दूध आहे, दुधाचं प्रोडक्ट आहे, अंडं आहे, हे खराब होऊ नये, फुटू नये किंवा म्हणजे त्यांचं ते नुकसान होऊ नये, ते जे गिऱ्हाईकापर्यंत ते व्यवस्थित पोहोचलं कसं गेलं पाहिजे याची देखील ते काय करतात, काळजी घेत असतात. आणि इथे देखील त्यांना काय केली पाहिजे, एक प्रकारची त्यांना सुरक्षता दिलेली असते आणि हर एक प्रकारची त्यांची सोयीसुविधाचं उपलब्ध केलेली त्यांना इथे दिसत असते. बघा आता आपण बघा इथे काय पाहतोय, तुम्हाला इथे खूप साऱ्या फळभाज्या दिसत आहेत ज्या आपण रोजच्या आहारामध्ये वापर करत आहोत. ही काय आहे, भोपळा मिरची आहे, हे काय आहे, मका आहे, हे काय द्राक्ष आहेत, हे काय आहे, बोरं आहेत.
हे हिरवे सफरचंद आहेत, ही मोसंबी आहे, संत्री आहे, फ्लॉवर आहे, स्ट्रॉबेरी आहे, इथे केळी आहे, संत्री आहे आणि इथे जे शेंगा आहेत, बरोबर. म्हणजे अशा सर्व भाज्या, फळभाज्या, भाज्या आणि फळभाज्याची फळे आपल्या रोजच्या जीवनामध्ये काय करतो आपण, त्याचं सेवन करत असतो आणि ते आपल्याला नितांत त्याची गरज आहे. जर आपल्या शरीरात पोषण तत्व, ते कॅल्शियम, व्हिटॅमिन, ज्या सर्व गोष्टीची आपल्याला गरज आहे ते आपल्याला कशातून मिळतं, की आपल्या फळातून आणि आपल्या रोजच्या फळभाज्यातून. जे आपण भाज्या घेतो त्या भाज्याच्या आहारामधून आपल्याला काय मिळत असतं, हे सगळं जीवनसत्वही मिळत असतात. मग आता इथे काय सांगितले, वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे आणि भाज्या हे भरपूर प्रमाणात मिळत असतात. जसा त्याचा मोसम असेल त्या मोसमामध्ये त्या गोष्टी काय करत असतात, निघत असतात. म्हणजे उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, तर काय करतात, त्या गोष्टीचा मोसम असतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये विशिष्ट प्रकारचे जे फळं असतात ते आपण खाल्ले पाहिजे. पावसाळ्याच्या विशिष्ट प्रकारचे असतात. उन्हाळ्यामध्ये आपण काय खातो, उन्हाळा गरम असतो त्याच्यामुळे आपण काय करतो, थंड पदार्थ खातो. थंडमध्ये मग आपण नारळ पाणी पिऊ शकतो, बरोबर. मुलांना आपण केळी खातो, केळीचं सेवन करतो. संत्री हे 24 म्हणजे तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकता. जसं जर थंडी आली तर थंडीमध्ये आपण गरम पदार्थ खातो, बरोबर आहे. मग गरम पदार्थ म्हणजे जसं असेल, मग आपण त्याच्यामध्ये जर उन्हाळ्यामध्ये आपण जर कलिंगड खातो, कलिंगड देखील हे गार आहे, बरोबर. टरबूज आहे, हे देखील गार आहे. नारळाचं पाणी पितो, जसं आपण उसाचा रस पितो. ते जे फळं आहेत ते आपण खात असतो. मग थंडीमध्ये आपण काय खातो, जे गरम पदार्थ आहे, मग पपई खातो, चिकू खातो, पेरू खातो, जे सीताफळ खातो, हे म्हणजे आपण थंडीमध्ये खातो, बरोबर आहे. पावसाळ्यामध्ये हे सर्व फळं असतात. म्हणजे प्रत्येकाचं एक सीझन असतो, वेगवेगळ्या ऋतूत ते वेगवेगळे फळं येत असतात. बघा, चिंच आहे, बोरं आहे, हे देखील काय करतात, त्यावेळेस येतात. आणि मग त्यावेळेस मग आपण ते आल्यानंतरच्या पावसाचा मोसम निघून जातो. ज्या उन्हाळ्यामध्ये चिंच आणि बोराचा असतो, आंब्याचा एक मोसम असतो, तो उन्हाळ्यामध्ये येतो. बघा, की उन्हाळ्यामध्ये आपण आंबे जास्त प्रमाणामध्ये देखील मिळत असतात. मग प्रत्येकाचा एक सीझन असतो, प्रत्येकाचा एक ऋतू असतो. या ऋतूप्रमाणे आपण त्या आहारामध्ये आपण त्याचा समावेश करणं गरजेचं आहे. जसं आपण रोज अन्न खातो, तसं आपण अन्नाबरोबर आपल्या शरीरामध्ये एक तरी पदार्थ, हा का एखादं तरी फळ हे शरीरामध्ये गेलं पाहिजे. आणि ते खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला काय मिळतं, एक सप्लिमेंट मिळते. सप्लिमेंट मिळते म्हणजे की आपल्या शरीराला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे, तर अन्नामुळे तर त्याची आवश्यकता पूर्ण होतेच होते, परंतु एखाद्या फळाने ते अजून ते जीवनसत्वाची कमी भरून निघते. तर आपण त्याला ए विटॅमिन आहे, बी विटॅमिन आहे, सी विटॅमिन आहे. जसं संत्र्यामध्ये सी विटॅमिन आहे, संत्र्याच्या याच्यामध्ये सी विटॅमिन आहे, अंड्यामध्ये देखील ए विटॅमिन आहे. म्हणजे त्या विटॅमिनची देखील आपल्याला गरज असते. मग प्रत्येक फळामध्ये काही ना काही असं, मग त्याच्यामुळे आपल्याला ते एक तरी फळ खावंच लागतं. त्याच्यामुळे जसं बघा, सफरचंद हे वर्षभर मिळणार आहे. तुम्हाला असं कुठेच दिसणार नाही की चला याचा सीझन गेलाय, किंवा आता सीताफळं नाही आहेत, अरे आता पेरूचा सीझन नाही आहे, संत्र्याचा पण मोसम नाही आहे, असं होत नाही. तुम्ही बघा, सफरचंद हे वर्षाच्या 12ही महिने असतं. त्याला असं आपण म्हणू शकत नाही की आता ते दिसत नाही आहे. तुम्ही कोणत्याही फळाच्या गाडीवर गेलात तर तुम्हाला सफरचंद हे पहिलं दिसणार आहे. तसे ते सगळेच दिसतात, पण आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितले तर सफरचंद हे तुम्हाला कोणत्याही ऋतूमध्ये दिसेल. जानेवारीपासून तर डिसेंबरमध्ये तुम्हाला काय मिळेल, सफरचंदाचं तुम्हाला तिथे पाहायला मिळतील, विक्री करायला मिळत असेल. त्याच्यामुळे सफरचंद हे ॲटलिस्ट एक सफरचंद तरी रोज खायलाच पाहिजे. कुठेतरी सांगितलंच आहे आपल्या डॉक्टरांनी की आपल्या रोजच्या जीवनामध्ये एक सफरचंद हे सर्व आजारांना काय करते, दूर करते. आणि त्याच्यामुळे आजपासून मुलांना तुम्ही देखील काय करायचे, की एखादं तरी फळ हे आपल्या जेवणाच्या रोजच्या आहारामध्ये दिवसभरात एखादं फळ तरी हे खाल्लं पाहिजे. चला आपण पुढे जाऊया, की तो इथे सांगितलं की हर एक ऋतूमध्ये मिळणारी हे फळं आहे, जे भाज्या आहेत, हे तुम्हाला काय करणे, खाणं हे गरजेचं आहे. आता इथे तुम्हाला एक खूप मोठे काय दिसत आहे, फॅक्टरी दिसत आहे. या फॅक्टरीमध्ये खूप सारे जे छोटे छोटे बॉक्स आहेत, त्याच्यामध्ये ते बॉक्स एकावर एक ठेवलेले दिसतंय तुम्हाला. हे एकावर एक बॉक्स ठेवले गेलेले आहेत. इथे बॉक्स आहेत, उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूने काय केले आहे, हे बॉक्स ठेवले गेलेले आहेत. आणि हा जो आहे मधला रस्ता आहे, की जो येण्या जाण्यासाठी हा रस्ता केला आहे. आणि हा माणूस काय करत आहे, की जे काय आहे, जे त्याचं सामान आहे, फळ आहे, भाज्या आहे, त्याच्यातील तो काय करत आहे, तो कसं व्यवस्थित ठेवता येईल याची काळजी घेते. आपण वाचूया, मोठ्या प्रमाणात आलेली फळे व भाज्या वाया जाऊ नयेत, तसेच वर्षभर त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. की जे मोठ्या प्रमाणामध्ये जे फळभाज्या आल्या, जे फळं आले, मग ते काय करायला पाहिजे, टिकल्या गेल्या पाहिजेत. ते टिकता करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर एक विशिष्ट प्रकारची त्याच्यामध्ये पण एक प्रोसिजर असते, जो एक प्रयत्न केलेला असतो की ते खराब होऊ नये म्हणून. त्या वर्षभर त्याचा आणि आपल्याला आस्वाद घेतला पाहिजे, की त्या जसं आपण ज्यावेळेस उत्पादन घेतो त्यावेळेस ज्याची जी टेस्ट होती, जी चव होती,
तीच चव आपण वर्षापर्यंतच्या शेवटपर्यंत देखील राहिली पाहिजे, त्याच्यासाठी देखील काही गोष्टी केल्या जातात. आणि म्हणून अशा ठिकाणी एक मोठे काय असतात, की एक मोठी फॅक्टरी असते, त्याच्यामध्ये ते एखाद्या कंटेनरमध्ये ठेवून, एका बॉक्समध्ये ठेवून ते व्यवस्थित सुरक्षित उंच ठिकाणी, जिथे ओलावा राहणार नाही, जिथे कोरडेपणा असेल, जिथे हवा येऊ शकते, त्याला त्या गोष्टीमध्ये व्यवस्थित ठेवले जातात. मोठ्या प्रमाणात ही फळं आली, मग आपण मोठ्या प्रमाणात आली म्हणून चला खाऊन पिऊन उरले आता ती कशी ठेवा का असं नाही, तर ती परत ती पुढच्या वर्षापर्यंत देखील राहिली पाहिजे. एखाद्या वेळेस जसं आपण बोलतो की एखाद्या वेळेस नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते त्यावेळेस समजा शेतीचं नुकसान झालं, फळांचं नुकसान झालं, मग त्या पुढच्या वर्षी समजा जर आपल्याला फळं नाही मिळाली, पुढच्या वर्षी समजा आपल्याला त्या भाज्या नाही मिळाल्या, तर मग काय करणार आपण मुलांनो? तर त्यावेळेस आपल्याला काय, की या गोष्टीचा उपयोग होतो, की आपण मागच्या वर्षी साठवलेल्या ज्या फळभाज्या किंवा मागच्या वर्षी जे आपले जे फळं साठवून आपण ते व्यवस्थित स्टोरेज करून ठेवले होते, मग त्या आपल्याला काढता येतात आणि त्याचा आपल्याला वापर करता येतो. मग याच्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलेलं, की वर्षभर त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. ती म्हणजे मोठ्या प्रमाणात आली आहे. मग आपण काय करतो, त्या भाज्या वाया जाऊ नयेत म्हणून त्याच्यावर काय करतो, की त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. पूर्ण वर्षभर ती टिकली गेली पाहिजे. त्यासाठी आपण त्याच्याकडे विशेष आपण त्याची दक्षता घेत असतो. त्या गोष्टीकडे आपण पाहतो. त्यासाठी आपण ती टिकवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रिझर्व्ह म्हणजे काय, ते एक प्रिझर्व्ह एक प्रकारची प्रक्रिया आहे, की ती प्रक्रिया केली जाते त्याच्यावर. मग ते भाज्या असो, फळं असो, ज्या गोष्टी आहेत ज्या आपल्या रोजच्या जीवनाच्या आहाराशी ज्या निगडीत आहेत, त्या गोष्टी काय त्या वर्षभर कशा राहिल्या जातील या गोष्टीकडे ते पाहिलं जातं. आणि मग त्यासाठी आपण ती टिकवण्यासाठी, म्हणजे त्याला प्रिझर्व्ह म्हणतात, ते टिकवण्यासाठी प्रिझर्व्हचा प्रयत्न करतात. ते प्रिझर्व्ह करण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. त्याच्यावर एक प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि ती रासायनिक प्रक्रियेद्वारे त्या गोष्टी कशा झाल्या जातात, सुरक्षित राहतात आणि त्या गोष्टी म्हणजे ते खराब होत नाही, ते कीड लागत नाही, ते म्हणजे त्याला दुर्गंधी येत नाही, त्याला वास येत नाही आणि मग ती काय होते, व्यवस्थित ती राखली जाते. आणि जेव्हा आपल्याला त्याचा उपयोग करायचा असेल त्यावेळेस ते काढून आपण त्याचा आस्वाद देखील घेऊ शकतो. तसेच बाबा ही प्रक्रिया खूप मोठी आहे मुलांनो. आता आपण बघा पाहूया, की इथे तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत, की ज्या गोष्टी आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरत असतो. कोणत्या बरं आहेत बघा. आता आधीप्रथम आपण चित्राकडे पाहूया. तुम्हाला हा काय दिसत आहे, पापड आहे. हे काय दिसत आहे, कुरडई आहे. हे काय आहे, मुरंबा आहे. बरोबर, तुम्हाला सगळ्यांना आवडतं की नाही, पापड आणि मुरंबा हे तर आवडण्यासारखं आहे. तसंच आपल्याला हे काही लोणचं आहे. रोजच्या जेवणामध्ये जर डाळ भात आणि लोणचं असेल तर अरे वा, किती छान ना. तुम्हाला आवडतं की नाही असं जेवण, की डाळ भात आणि त्याच्याबरोबर लोणचं आणि पापड, खूपच सुंदर आहे कॉम्बिनेशन. तर आता हे काय आहे, पापड आहे, कुरडई आहे, मुरंबा आहे आणि लोणचं आहे, कांदा आहे. आणि हे तुम्हाला काय दिसत आहे मुलांनो, हे जे बोंबील आहेत, जे एक मत्स्याचा प्रकार आहे, की जिथे ते समुद्रामध्ये मासे जे असतात ते वाळवून ते सुकवून त्याच्या अशा प्रमाणामध्ये ते सुकवले जातात आणि त्याची देखील विक्री केली जाते. आपण खाली वाचूया. घरोघर अनेक प्रकारचे पापड, कुरड्या, मुरंबे, लोणची, कांदा, मासळी व मसाले असतात. बरोबर, घरामध्ये हर एक प्रकारे आपल्याला दिसतात. बरोबर आहे, घरामध्ये पापड असतात, लोणची असतात, कांदा असतो, मुरंबा देखील आईने करून ठेवलेला असतो. ज्या उन्हाळ्यामध्ये ज्या खूप साऱ्या आंबे येतात आणि आंब्याबरोबर अगोदर कैरे असतात, मग ते कैऱ्या आई काय करते, घरी घेऊन येते, ते स्वच्छ धुवून त्याचा मुरंबा हा वर्षभर टिकेल असा तो करून ठेवत असते. म्हणजे मुरंबा हा देखील घरात असतो. लोणचं तर अर्थातच आपल्या सर्वांच्या घरात लोणचं हे असतंच असतं. कांदा, बटाटे, लसूण हा देखील आपल्या घरामध्ये हा आपल्या रोजच्या आहारामध्ये आपण त्याचा वापर करतो, म्हणून ते देखील घरामध्ये असतं. मसाले देखील असतात बघा. जे मसाल्याचे जे प्रकार आहेत, इथे बघा तुम्हाला काय दिसत आहे, हे मसाले आहेत. मसाल्यामध्ये काय काय प्रकार येतात, जसं आपण बोललो की जसे धने आहे, जिरेपूड आहे, मिरपूड आहे, लवंग आहे, तमालपत्र आहे, दालचिनी आहे, वेलची आहे. बरोबर, जे काळे मिरे आहेत, लवंग आहेत, या सर्वच काय केलं की ते सुके असतात. बघा इथे काय सांगितलंय तुम्हाला, की त्याचे चविष्ट पदार्थ वर्षभरासाठी टिकून ठेवले जातात. की जे जे सांगितले, जे पापड आहे, जे लोणचं आहे, जो मुरंबा आहे, बरोबर आहे, जे मुरंबा आहे किंवा जे तळण्याचे जे पदार्थ आहे, जे कुरडे आहे किंवा हे मसाले आहेत, इत्यादी चविष्ट पदार्थ हे वर्षभरासाठी टिकवले जातात. की जे आपण जे सर्व पदार्थ पाहिले ते वर्षभर कसे टिकतील. पापड पण बघा, की जेव्हा आपण मॉलमध्ये किंवा आपण दुकानात ते पापड घ्यायला जातो, तर ते घरी आल्यावर आपण कुरकुरे होतात. पण त्याच्यावर पण काय असं एक प्रकारची विशिष्ट वेळ हे असते, की ते कधी बनवले गेले हे त्याच्यात दाखवलं असतं, त्याच्यात मेन्शन केलेलं असतं आणि ते आपण कधी संपणार, त्याची एक्सपायरी डेट काय आहे ते देखील त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. की ते देखील बघणं तितकंच गरजेचं आहे. की प्रत्येक प्रोडक्ट तुम्ही जेव्हा घेताल त्या प्रोडक्टवर काय दिलेलं असतं, की ती बनवण्याची तारीख आणि ती संपण्याची तारीख
हे काळजीपूर्वक पाहून घेणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे. मग हे जे मसाले असतात ते देखील आपण दुकानातून घेतात, त्याचे जे पाऊच असतं त्या पाऊचवर देखील लिहिलेलं असतं. मग हे कच्च्या प्रमाणात असं जे जे त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते देखील तुम्हाला जायला मिळेल, की हे मसाले पदार्थ कशाप्रकारे ते वर्षभर साठवतील किंवा जे लोणची, पापड आहे, मुरंबे आहेत, मसाले आहेत, हे कसे राहतील हे देखील म्हणजे वर्षभर टिकतील याच्याकडे पाहिलं जातं. हल्ली हे पदार्थ विकतही मिळतात. म्हणजे हे पदार्थ विकत पण मिळतात. जेव्हा आपल्याला गरज लागेल तेव्हा देखील आपण विकत घेऊ शकतो किंवा ते अगोदरच आपण घरामध्ये स्टोरेज देखील करून ठेवू शकतो. हे सर्व पदार्थ आपल्या घरामध्ये हे नेहमीच असतात. बघा आता इथे काय सांगितलं, की स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू आपण आणण्यासाठी पुन्हा पुन्हा त्या बाजारात जावे लागू नये. म्हणजे आपण अगोदरच्या ज्या सर्व वस्तू पाहिल्या आहेत, जे लोणचं आहे, पापड आहे, कांदा, लसूण, बटाटा आहे किंवा जे मुरंबा आहे, या गोष्टी आपल्याला परत परत आणायला जावं लागणे म्हणून त्या घरामध्ये असतं. बघा तुम्हाला हे काय दाखवलं आहे, हे घर आहे. या घरामध्ये तुम्हाला सर्व वस्तू तुम्हाला इथे दिसत आहे. काय दिसत आहे? इथे तुम्हाला तेल दिसत आहे. दिसतंय? हे काय आहे? तेल आहे. इथे काय तुम्हाला दिसत आहे? हा मुरंबा दिसत आहे. बरोबर. इथे फॉल पेपर आहे. बरोबर आहे. इथे काय दिसत आहे? समजा पनीरचे तुकडे दिसत आहे. हा सॉस आहे. इथे तुम्हाला हा काय दिसत आहे? कांदा दिसत आहे. इथे तुम्हाला काय दिसत आहे? जॅम दिसत आहे. म्हणजे हर एक प्रकारचे जे तुम्हाला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या सर्व किचनमध्ये आपल्या स्वयंपाकघरामध्ये अवेलेबल असतात. त्यासाठी आपल्याला कधी परत परत जायची गरज नसेल. जर आपण ते व्यवस्थित स्टोअर करून ठेवल्या तर आपल्याला ते परत परत जाण्यासाठी आणायची गरज पडत नाही मुलांना.